माधुरी हत्तीनेच्या घरवापसीसाठी 28 जुलैला राजू शेट्टींचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असणार आहे। कोल्हापूरच्या नांदणी इथं उपोषण करणार असल्याची माहिती समोर येते। तर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असताना तसेच राज्य सरकार आणि हाय पॉवर कमिटीने निर्णय देऊनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे माधुरी हत्तीला परत नांदणी मठात पाठवण्यास टाळाटाळ केली जाते। या प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आणि माधुरीच्या त्वरित घरवापसीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी 28 जुलै रोजी नांदणी इथं या ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि जनतेची भावना असतानाही प्रशासन ठिम्म आहे। जर तज्ञ समितीने त्वरित पावले उचलली नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। 28 जुलैचे उपोषण हा प्रशासनाला शेवटचा इशारा असेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे। एक दिवस माधुरीसाठी म्हणून 28 तारखेला ज्या दिवशी माधुरी जाऊन एक वर्ष पूर्ण होतं त्या दिवशी एक दिवसाचं लाक्षणिक उपवास करून, कारण एक उपवास माधुरीच्या घरवापसीसाठी ही संकल्पना घेऊन आम्ही त्या ठिकाणी नांदणी मठामध्ये एक दिवसाचं उपोषण करतोय। या आंदोलनामध्ये जवळपास 41 युवकांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। त्यांचा सन्मान असेल, त्यांना सोडून आणणारे वकील असतील त्यांचाही सन्मान करणार आहोत आणि संध्याकाळी 7 वाजता महाआरती करून या उपोषणाची सांगता होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।